आज मंगळवार 19 डिसेंबर. आपण काल 11व्या अध्यायाला विश्वरूप दर्शनाला प्रारंभ केलेला आहे. पहिला श्लोक झाला होता. आज दुसऱ्यापासून पाहूया. सर्व भगवद्गीता भक्तांना आणि श्रोत्यांना सादर वंदन. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. आज पुन्हा एकदा आपण दुसरा श्लोक म्हणूयात. काल अर्जुन म्हणत असतो की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अत्यंत गोपनीय असं अध्यात्मविषयक जे ज्ञान आहे, वचन आहे, ते तुम्ही मला सांगितलं. 10वा अध्याय पूर्ण त्यामध्येच होता. गोपनीय अशा गोष्टी सांगितलेल्या होत्या, सगळ्या विभूती सांगितलेल्या होत्या आणि माझं अज्ञान दूर झालं आहे असं अर्जुन म्हणतो किंवा अर्जुनाला वाटतं. मग आता या श्लोकात काय म्हणतात बघा. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. पुन्हा एकदा संधी सांगते. हीच अर्थ आहे कारण. भवाप्ययौ हा शब्द तसंच आहे. त्याच्यामध्ये भव आणि अप्ययौ, अप्यय म्हणजे नाश, उत्पत्ती आणि प्रलय असे दोन शब्द आहेत. ते काय होतात. त्वत्तः. त्वत्तः म्हणजे तुझ्यापासून. खालच्या ओळील जो शब्द आहे त्वत्तः. आणि भूतानां भवाप्ययौ कुणाचे जन्म आणि प्रलय किंवा उत्पत्ती आणि प्रलय, तर सगळ्या भूतांचे, प्राणीमात्रांचे. हे काय झालंय. मया श्रुतौ विस्तरशः. श्रुतौ म्हणजे मी हे दोन्ही ऐकलेलं आहे. त्या दोन्हींचं म्हणून ते विशेषण झालेलं आहे श्रुतौ. भवाप्ययौ श्रुतौ. काय ऐकलं मी. मया मी तुझ्याकडून. तर या सर्व भूतांचे उत्पत्ती आणि प्रलय हे दोन्ही तुझ्याकडून ऐकलेले आहेत. पण कसे ऐकलेत. विस्तरशः. अत्यंत विस्ताराने ऐकले, विस्तारपूर्वक ऐकले. आणि आता काय म्हणतात. त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम. महात्म्यम अपि असा एक संधी आहे आणि च अव्ययम म्हणजे च अव्ययम महात्म्यम अपि. आता महात्म्य कसं आहे. अव्ययम, अविनाशी. 5 मिनिट शिकवताय तुम्ही. हो येतील. 5 मिनिटात येतील. आज जा आणि इथून जा. बाटली भरलेली ओट्यावर दिसतील बाटली. हां आज जा. हां. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. आता तुझं महात्म्य. त्वत्तः म्हणजे तुझ्याकडूनच. काय ऐकलं मी. अव्ययम. हां अव्ययम महात्म्यम. अव्ययम म्हणजे अविनाशी आणि महात्म्यम म्हणजे महिमा. तुझा जो महिमा आहे, तुझं जे महात्म्य आहे ते मी ऐकलंय. कुणाकडून. त्वत्तः तुझ्याकडूनच ऐकले. म्हणजे दोन्ही गोष्टी ऐकल्या. या प्राणीमात्रांचं उत्पत्ती आणि प्रलय याबद्दलही ऐकलं
विस्तारपूर्वक ऐकलं आहे आणि तुझ्याकडूनच अविनाशी महिमाही ऐकला आहे, असं आता भगवंताला ते सांगतायत, म्हणजे अर्जुन सांगतोय. पहिला आपण संत विनोबांचं समश्लोकी पाहिलेली होती. पुन्हा एकदा बघूया. उत्पत्तीनाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासूनी अभंग महिमा तुझा. अक्षय या शब्दासाठी त्यांनी अभंग शब्द वापरलेला आहे. आणि आपल्याला अभंग म्हणलं की संतांचे अभंग. त्याला अभंग का म्हटले हो, तर कधीही भंग न पावणारे. तसं तुझा महिमासुद्धा कसा आहे, कधीही भंग न पावणारा, म्हणजे अक्षय. क्षयचाच अर्थ भंगमध्ये आहे, पण अभंग शब्द जास्त अगदी चपखल आणि सुंदर असा मराठीमध्ये त्यांनी घेतलेला आहे. तर कळला तुझ पासूनी अभंग महिमा तुझा. तुझा अभंग असा महिमा मला समजला. हे काय म्हणतात बघा तुकाराम महाराज. सृष्टी संहार भूतांचे निश्चय साचे तुझ पुन, म्हणजे तुझ्यापासून. तुझ पासून विस्तार चराचर आघवे. ब्रह्म पद्मदळाक्षा महात्म्य मनोरम हे तुझे. दिव्य ऐकिले तुकयाने भरवशाने सुटला. तुझ्यावर भरवशा ठेवल्यामुळं हे सगळं दिव्य तुझं महात्म्य ऐकल्यावर हा तुका सुटलेला आहे, म्हणजे या जन्ममरणाच्या बंधनातून सुटलेला आहे. वामन पंडित म्हणतात, सृष्टी संहार भूतांचे विस्तार तुझ पासूनी ऐकिले पद्मपत्राक्षा दिव्य महात्म्य हे तुझे. तो पद्मपत्राक्ष तसाच शब्द वापरलेला आहे वामन पंडितांनी. आता चव्हाण काय म्हणतात बघा. भूत जन्मनाश विस्तारे ऐकला कमलपत्राक्षा. भूत जन्मनाश विस्तारे ऐकला कमलपत्राक्षा. पद्माऐवजी कमल शब्द वापरला. अपार महात्म्यमपि विस्तारे ऐकले कमलाक्षा. त्यांनी कमलपत्राक्षा आणि कमलाक्षा हे दोन शब्द मुद्दाम दोन ओळीत वापरले. अपार महात्म्य ही विस्तारे ऐकले कमलाक्षा. आता मोरोपंत म्हणतात, उद्भवलय भूतांचे. त्यांच्या आर्या असतात बघा मोरोपंतांच्या छान. उद्भवलय भूतांचे अव्यय महात्म्य ही सुराध्यक्षा. अव्यय महात्म्य ही सुराध्यक्षा. हे दोन्ही ऐकियले. हे दोन्ही ऐकियले तुझ पासूनी विस्तरेच कमलाक्षा. हे दोन्ही ऐकियले तुझ पासूनी विस्तरेच कमलाक्षा. आता बघा तुलसीदास म्हणतात, जीवन की उत्पत सुनी और प्रळय किरीत. उत्पत म्हणजे उत्पत्ती. किती छान शब्द आहेत बघा त्या अवधी भाषेतले. जीवन की उत्पत सुनी और प्रळय किरीत. कही जो तुम विस्तार सो आत्मकी सबनीत. किती छान झालं. आत्मकी, आत्म्याची. कही जो तुम विस्तार सो आत्मकी सबनीत. सगळी आत्म्याची जी नीत आहे, नीतिमत्ता आहे, नीती आहे, चालरीत आहे, ती मी सगळी तुझ्याकडून ऐकली आहे. प्रज्ञानंद म्हणतात, भूतांच्या उत्पत्ती विलया ऐकले म्या विस्तारे. भूतांच्या उत्पत्ती विलया ऐकले म्या विस्तारे. अंबुजदल नेत्रा. आता पद्मपत्राक्षाऐवजी अंबुजदल. किती छान शब्द आहे. कमळाला किती सुंदर सुंदर शब्द आहेत. अंबू म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्माला. पाण्यातून जे जन्माला येतं ते कमळ. पद्मपत्राक्ष म्हणजे कमळाच्या पानाप्रमाणे अक्ष असलेला. आणि इथे अंबुज
अंबुज दल नेत्र म्हणले. दल म्हणजे पण त्याची पाकळी किंवा दल. आणि नेत्रा, अंबुज दल नेत्रा तुझ पासुनी अव्यय महात्म ही सारे. अंबुज दल नेत्रा तुझ पासुनी अव्यय महात्म्य ही सारे. अरे अंबुज नेत्रा, तुझ्यापासून अव्यय असं महात्म्यही ऐकलेलं आहे. खूप सुंदर अशा रचना आहेत बघा या. खरं म्हणजे एका श्लोकाचे 30-32 अर्थ आपल्याला जर सगळे ऐकले तर आपल्या मनात काहीच संशय राहणार नाही. तो पूर्ण श्लोक आपल्या डोक्यात कोरला जाईल. पण वेळेअभावी आपण 5-6 घेत असतो. सगळेजण मला त्याबद्दल क्षमा करतील. शंकराचार्य काय म्हणतात बघा. भव म्हणजे उत्पत्ती, अप्यय म्हणजे प्रलय, आणि हे दोन्ही मिळून भवाप्ययौ असं समास झालेलं आहे. ते या दोन्ही कुणाच्या? भूतांच्या म्हणजे प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि लय किंवा प्रलय या दोन्ही गोष्टी तू सांगितल्यास. कशा? सारांश रूपाने नाही, विस्ताराने सांगितल्यास. सविस्तर हा शब्द मराठीत आपण छान वापरतो. आणि कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या श्रीकृष्णा, तुझे अविनाशी अक्षय असे महिमा पण तुझ्याकडून ऐकले आहे. श्रुतम हे क्रियापद मागच्या वाक्यावरूनच घेण्यात आलेले आहे की भवाप्ययौ हि भूतानां महात्म्यमपि च अव्ययम. पण ते श्रुतम हे पहिल्या याच्यामध्ये सांगितले, श्रुतौ. आता बघा, हे महात्म्य हे सगळं आपल्याला समजलेलं आहे. पण अजून या श्लोकातनं काय सांगायचं असेल हो, तर हा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या सुद्धा विशेषणातून आपल्याला किती समजतात. की कमल दलाप्रमाणे नेत्र असणारे. कमल कालच मी सांगितलं की कमळ कसं आहे हो, असंग, त्याला कशाचाही लवलेश नसतो. मागही मी म्हटलं होतं की आम्ही बिहारमध्ये गेलो होतो सगळ्या NCCच्या मुलींना घेऊन. आणि त्यावेळेला जागोजागी म्हणजे जिथे महिला रोजच्या आपल्या घराच्या बाहेर कपडे धुतात, भांडी घासतात, तिथे त्या चिखलामध्ये अशी कमळं उमलेली असायची आणि ती अशी हसत असायची. त्या भांड्याचा चिखल, कपड्याची धूळ किंवा मळ हा त्या कमळांना काहीही लागत नव्हता. ती जशी कमळं असतात ना, तसाच हा परमात्मा आहे. की इतक्या जगात सगळेजण काय काय करतायत, वागतायत, अनाचार, अत्याचार, दुर्वर्तन, पण तो स्वतःला काही लावून घेत नाही. आणि खरं म्हणजे त्याची अपेक्षा आहे की सगळ्यांनी असंच वागावं. बरं ठीक आहे. आता काही भाग बघा, असं होतं ना कधी कधी की एखादा हुशार विद्यार्थी शिक्षकांनी पाठ समजावून दिला की त्याला अगदी सगळं समजतं, त्याच्यावर सगळा विचार करतो. आणि काही भाग समजलेला नसतो, तेव्हा तो पुन्हा शिक्षकांकडे जातो आणि काय म्हणतो, गुरुजी आपण मला शिकवलेला पाठ समजला बरं का. पण त्याला काय समजतं याची उजळणी तो करतो, म्हणजे समजलेलं सांगतो काय काय समजले ते. आणि शिक्षकांनी ते सगळं ऐकून घेतलं की त्याला समजलेलं बरोबर आहे अशी एकदा खात्री होते. मग शिक्षकांच्याही लक्षात येतं की यापुढं त्याला काहीतरी अजून समजलेलं नाही आहे, ती शंका तो विचारतो आहे. आणि मग ते म्हणतात ठीक आहे, तुला काय शंका आहे ती मला सांग. तेव्हा मग विद्यार्थ्याला जे अपेक्षित असतं ते तेच होतं आणि आपली शंका तो त्याला विचारतो. तशी इथे मग त्याच्यातनं त्याच्या बुद्धिमत्तेची चमक दिसते, प्रगल्भता दिसते. आणि शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघंच असल्यामुळं ते एकमेकांना शंकेचं निरसन करून टाकतात. तसंच अर्जुनानं सुद्धा काय केलं हो, तर भगवंतांनी त्याला आत्तापर्यंत जे जे काही सगळं सांगितलं त्याची उजळणी त्यानं केलेली आहे. तो म्हणतो तुमच्या मुखातून मी सगळं ऐकलं, सृष्टीची उत्पत्ती ऐकली, लयाबद्दल ऐकलं. माझ्या मनामध्ये आत्तापर्यंत देहभावाच्या अहंकारामुळं विविधतेचे पडदे होते, मी सगळं हे विविधतेनंच पाहत होतो.
मला त्यातली अजून एकता दिसतच नव्हती. पण ती तुम्ही ज्ञानाच्या तीक्ष्ण खड्गानं किंवा शस्त्रानं ती सगळी विविधता किंवा माझी जी वेगळेपणाची दृष्टी आहे ती दूर केलेली आहे. आणि आता माझं मन समभावानं भरून आलेलं आहे. तेव्हा आता काय मला जे काही अजून हवं आहे ते तुम्ही आता सांगाल का? अजून मला काही प्रश्न विचारायचे आहेत असं अर्जुन त्याला म्हणतो. आणि भगवंत कधी नाही म्हणणारच नाहीत. बघा, शिक्षकसुद्धा जो खरा शिक्षक असतो, खरा गुरु असतो ना, त्याला उलट शिष्यांनी विचारलेलं आवडतं. पण वेदामध्ये एक असं पण वाक्य आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशयाः. गुरुनं मौन राहायचं आणि शिष्यांनीच सगळं विचारायचं आणि शिष्यांनीच त्याच्यावर चर्चा करायची. मग त्याच्यातनं गुरु फक्त बरोबर असलं की अशी मान डोलावून हो म्हणणार आहे. आता इथं मात्र मौन नाही आहे. हा गुरु तर अगदी सगळं सांगायला तयार आहे. म्हणून आता तो 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतोय बघा, एवमेतद्यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. किंवा सरळ म्हणलं तर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. आता आपल्याला असंही म्हणता येतं सगळ्यांना. तर संधी पण सोडून बघा, एवम, एतत, यथा, आत्थ एवढे 4 शब्द आहेत त्याच्यात. एवम, एतत, यथा, आत्थ. एवम म्हणजे अशा प्रकारे, एतत म्हणजे हे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आणि आत्थ म्हणजे सांगितले. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे सगळं, एतत म्हणजे हे, आत्तापर्यंत जे तुम्ही हे काही सगळं सांगितलं ना, हे काय आहे? त्वम म्हणजे तुम्ही, आत्मानं परमेश्वर. आत्मानं म्हणजे स्वतःबद्दल. हे परमेश्वर, आधी म्हणतो परमेश्वरा, परमेश्वर शब्द आधी घ्यायचा असतो. हे परमेश्वरा, त्वम आत्मानं एवं एतत यथा आत्थ. हे परमेश्वरा, तुम्ही स्वतःबद्दल जे काही हे असं सांगितलं. आता पुढे काय, जे बघा नुसतं वर्णन केलेलं आहे. आता मी काल सांगितलं होतं की एखाद्या रेसिपीचं वर्णन केलं, पण ती खरी कशी करायची हे पण दाखवतात की नाही यूट्यूबवर. पूर्वीच्या आजीबाई, आई, काकू, मामी त्या मुलीला किंवा जी काय नात्यात असेल तिला म्हणायची, ये तुला दाखवते, हे बघ एवढं वाटीभर पीठ घ्यायचं. म्हणजे आधी थोड्यानी सुरुवात करायची. मग ते असं असं म्हणायचं, त्याला मोहन घालायचं, त्याला तेल घालायचं, तूप घालायचं, मग दुधात भिजवायचं, जे काय असेल ते. करंज्याचं आधी सारण करायचं, मग तुला नारळाच्या हव्या आहेत का खोबऱ्याच्या हव्या आहेत, मग ते दोन्ही दाखवतील. तसं आता हा म्हणतो की तुम्ही मला हे सगळं सांगितले, हां, पण हे करून दाखवणं पाहिजे ना. म्हणून पुढे म्हणतात, द्रष्टुम इच्छामी, संधी आहे, द्रष्टुम इच्छामी ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. छोटासा संधी आहे, द्रष्टुम इच्छामी आणि रूपम ऐश्वरम. हे मचे संधी सोपे असतात. त्याच्या पुढे जे हे येईल स्वर येईल त्यानुसार त्याची संधी होतो. म्हणून द्रष्टुमच्या पुढे ई आला की मी झाला, आणि रूपम ऐश्वरम आई आला म्हणून मै झाला. द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. अरे पुरुषोत्तमा, मी आता काय करतोय? ते रूपम आणि ऐश्वरम. ऐश्वरम म्हणजे सगळं ऐश्वर्य. तुझं हे ऐश्वर्य आणि सगळं तुझं रूप हे मी द्रष्टुम इच्छामी, मला आता ते पाहायचंय. तू सांगतोयस ना हे सगळं मीच करतो, सगळं असं होतंय तसं होतंय, या सगळ्यामध्ये मीच भरून राहिलेला आहे, हीच माझी श्रेष्ठ विभूती आहे. पर्वतामधली ही आहे, पाण्यामधली ही आहे, महिन्यामधली ही आहे. सगळं जे तू सांगतोयस ना, प्राण्यांमधलं, पशूंमधलं, सगळ्यांमधलं जे सांगतोयस ना, ते मला आता प्रत्यक्ष पाहायचे. द्रष्टुम इच्छामी ते रूपम. इच्छा मी म्हणतोय म्हणजे मला तुझी इच्छा आहे, पाहायचे नाही म्हणत, मला पाहण्याची इच्छा आहे. अरे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसं काही सांगितलं ते सगळं मला कळलं किंवा ते बरोबर आहे. पण हे पुरुषोत्तमा, तुझं ज्ञान, तुझं ऐश्वर्य, तुझी शक्ती, तुझं बळ, तुझं वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप, हे सगळं आता मला पाहण्याची इच्छा आहे. खूप सुंदर अशी हे केले. आता काही जण बघा म्हणतात, हां आम्ही ऐकले बरं का तुमच्या घराबद्दल,
आम्ही ऐकलंय बरं का तुमच्या कॉलेजबद्दल, पण आम्हाला ते तिथं येऊन बघायचे. आम्ही कॉलेजला असताना सगळे म्हणायचे की तुम्ही इतकं छान सांगता ना, आम्हाला वाटतं एकदा तुमचं कॉलेज बघायला यावं. आणि खूप जण भेट द्यायला यायचे. मग त्यांना कळायचं की इतर कॉलेजेसपेक्षा आमच्या कॉलेजमध्ये काय आहे, निसर्ग कसा जास्त आहे, विद्यार्थी वृक्षांची काळजी कशी घेतात. आणि आम्ही तर असे पूर्वीच्या वैदिक पद्धतीनंच निसर्गाच्या सान्निध्यातच वर्ग घ्यायचो. खूप छान वाटायचं. तर हे सगळं प्रत्यक्ष पाहायला जसं आवडते, तसं आता ह्या अर्जुनाला सुद्धा ते प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. पाहूया आता समश्लोकी बघूया. विनोबा म्हणतात, तुझे ते ईश्वरी रूप, ईश्वरवरनं ऐश्वर्य हे भाववाचक नाम. तुझे हे ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा. तेच मला पाहायचे, जे तू सांगतोयस ना तेच मला पाहायचंय. कारण तू सांगितलंस ते, मला जसं सांगितलंस तसं सगळं मला आवडलंय, सगळं आठवलंय, कळलंय, पण मला प्रत्यक्ष पाहायचंय, पाहण्याची इच्छा आहे. आता जरा ज्ञानदेवांचं घेऊया. आज ज्ञानदेव काय म्हणतायत, पण ते तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही श्लोकांबद्दल बोललेत. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. तुझे विश्वरूप पण आघवे, माझी ये दिठीसी गोचर होआवे. ऐशी थोरास जीवे बांधोनी आहे, तुझे विश्वरूप आकळे. ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहाळे पुरवी देवा. माझ्या मनाची जी आर्त आहे, अगदी हाक आहे, तर ती मला तू पुरवावीस असं वाटते. आता चव्हाण काय म्हणतात बघा. स्वतःविषयी जे सांगितले परमेश्वरा पुरुषोत्तमा, ऐश्वर्ययुक्त विश्वरूप पाहण्याची इच्छा पुरवाना. आता मिरजकर म्हणतात, जेवी तू वर्णिसी तेवी अससी परमेश्वर. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, तेवी म्हणजे त्याप्रमाणे. मराठीतली पण ही फार छान असतात अव्यय. त्वद्रूप इच्छितो पाहू पुरुषोत्तमा ऐश्वर. त्वद्रूप इच्छितो, तुझं जे रूप आहे ना ते मला इच्छा होतीये पाहण्याची. पाहू पुरुषोत्तमा ऐश्वर. आणि तुझं जे ऐश्वर आहे त्याच्यात सगळं आलं, शक्ती आली, समृद्धी आली, संपन्नता आली, सगळं जे काही आहे हे मला पाहायची इच्छा आहे. गडकरी म्हणतात, जसे तू वर्णिसी रूप आहेसी परमेश्वरा, ईश्वरी रूप ते इच्छी पाहण्या पुरुषोत्तमा. ते ईश्वरी रूप जे आहे ना ते मला आता इच्छा होतीये पाहण्या पुरुषोत्तमा, ते पाहण्याची इच्छा होतीये. भारती म्हणतात, परमेश्वरा तुझे हे वर्णन ऐकून पटे तुझे रूप. परमेश्वरा तुझे हे वर्णन ऐकून पटे तुझे रूप. ऐश्वर्ययुक्त व्यापक पाहण्या उत्सुक तुझे खरे रूप. हे वर्णनात्मक रूप मी ऐकलं, पण उत्सुक आहे मी कशासाठी? तुझं ते ऐश्वर्ययुक्त रूप पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. अगदी किती जवळीकतेनं हा संवाद आहे बघा. आहेतच ते जवळच बसलेले आहेत, पण बसणं वेगळं आणि मनातून जवळ असणं वेगळं. तर ते सगळं त्याला खूप पटलेलं आहे. शंकराचार्य काय म्हणतो, अरे परमेश्वरा, भगवंता, तू ज्या प्रकारे मला सांगितलंस ते सगळं उचित आहे, योग्य आहे, असत्य काहीच नाही. पण तरीसुद्धा हे पुरुषोत्तमा, ते तुझं ज्ञान, ते तुझं ऐश्वर्य, तुझी शक्ती, तुझं बल आणि तुझं वीर्य
षड्गुणैश्वर्य म्हणतात ना, तर या 6 गोष्टी असतात त्याच्याकडे. तर ते सगळं मला आणि तेजयुक्त असं तुझं ऐश्वर्यमय वैष्णव रूप समग्र पाहण्याची, समक्ष डोळ्यांनी समक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. तर मला समक्ष तुझं सगळं रूप हे दाखव. आता ही अर्जुनाने इच्छा प्रकट केली. मगाच्या श्लोकात कमलपत्राक्ष म्हटलेलं होतं, आता मी सांगितलं. पण आता म्हणतो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणूनच संबोधले. म्हणजे आता तो वेगळी विशेषणं नाही वापरत, कारण ईश्वर कसा असतो, परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ असतो. म्हणून परम ईश्वर, की ज्याच्यापेक्षा या जगात कोणी श्रेष्ठ नाहीच, किंवा सर्वांपेक्षा जो श्रेष्ठ आहे असा, अर्थात निर्गुण, निराकार, व्यापक असं रूप परमेश्वराचं अवतार म्हणून होतं. आणि ते सगुण साकार हे अवतार, म्हणजे अवतार घेतल्यावर सगुण साकार होतं, एकदेशीय होतं. आणि निर्गुण निराकार हे व्याप्त असतं. हे अर्जुनाला सगळं माहिती आहे. पण परमेश्वर खऱ्या स्वरूपात कसा दिसेल, त्याच्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे, हे मला कसं दिसेल असं ते पाहत आहेत. आता एखाद्या आंब्याच्या झाडाचं वर्णन ऐकलं की अहो आमच्या आंब्याला असे असे मोठे मोठे आंबे लागलेले आहेत आणि अगदी मोठाले आहेत, त्याचा रंग असा पिवळा धमक आहे किंवा असा जो काही आहे, तर ते सगळं ऐकलं तरी प्रत्यक्ष येऊन पाहायला फार आवडतं की नाही लोकांना. तसं एकाच झाडावर वेगवेगळ्या आकाराच्या या सगळ्या गोष्टी जशा पाहायला आवडतात, किंवा त्याची चव, मुख्य माणूस म्हणेल नुसतं बघून काय दाखवताय हो, आम्हाला त्याची चव पाहिजे. आणि मग रसोहम अप्सु कौंतेय 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी ह्या आवडतात. आणि मुख्य म्हणजे काय, की सगळ्यांना स्तुती आवडते. मुख्य म्हणजे स्तुती आवडते. ज्ञानदेव काय म्हणतात बघा, आता जयाचे निसंकल्पे, हे लोक परंपरा होय हरपे, जयाठया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी ते मुद्दल तुझे रूप, जेथुनिये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी. तुझे सगुण रूप घेतोस ना काही कार्यासाठी, ते मला माहिती आहे. पै जलाशयनाचिया अवगणिया, का मत्स्य कुर्मय्या मिरमणिया, खेळू सरलिया तू गुणिया, साठविसी जेथ. आता त्यांनी जलातली रूपं घेतलीत, मत्स्य रूप घेतलेलं आहे, कूर्म रूप घेतलेली आहेत, तर ती सगळी तू साठवतोयस. उपनिषदे जे गाती, योगी ये हृदयी रिगोनी पाहती, जया ते सनकादिका हाती पोटाळुनिया, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उताविळ देवा. ज्ञानदेवांनी खूप सुंदर अशी वर्णनं केलेली. देवे फेडुनिया साकड, लोभे पुसिलीच जसे चाड, तरी हेची एकी वाड आरतीची मज, तुझे विश्वरूप आघवे, माझी ये दिठीसी गोचर होवावे, ऐसी थोरास जीवे बांधोनी आहे. म्हणजे तुझी जी काही, तुझं जे रूप आहे ते मला विश्वरूप पाहायची फार इच्छा आहे, असं ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि अत्यंत प्रेमानं अर्जुनानं ही मागणी केलेली आहे. आणि अजून 4थ्या श्लोकात काय म्हणतात बघा, आहे ना वेळ. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तत्शक्यम, संधी आहे तिथे, तत्शक्यम. तत् म्हणजे ते, यदि म्हणजे जर, शक्य म्हणजे शक्य, आणि मन्यसे म्हणजे वाटत असेल. तुला जर वाटत असेल की ते शक्य आहे, कसं, मया द्रष्टुम इति प्रभो, हे प्रभो, तत् मया द्रष्टुम शक्यम इति यत मन्यसे. तू जर असं मानत असशील की ते मला बघणं शक्य आहे, तर काय, योगेश्वर, अरे हा योगाचा ईश्वर आहे, तर हे योगेश्वरा, ततो म्हणजे तर,
मे त्वं दर्शय, मला तू दाखव काय? आत्मानम अव्ययम, आत्मानम अव्ययम दर्शय, मे दर्शय. आत्मानम म्हणजे स्वतःला, स्वतःचे. अव्यय म्हणजे अविनाशी, तुमचं अविनाशी रूप मला दाखवा, असं तो आता सांगतो. की हे प्रभो, जर तुम्हाला वाटत असेल की हे रूप मला पाहता येईल, तर असं आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, हे अविनाशी रूप, स्वतःचं रूप, स्वरूपाचं मला दर्शन घडवा किंवा ते रूप मला दाखवा, असं तो म्हणतो. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मला दाखवा. आणि शक्य आहे, भगवंताला काय शक्य आहे दाखवणं, पण याला बघता येईल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कधी कधी आपल्या दृष्टीला ह्या अनाकलनीय गोष्टी नाही दिसत, म्हणून तो म्हणतो. विनोबा काय म्हणतात बघा, तू जरी मानिसी शक्य मजते, तू जरी मानिसी शक्य मजते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. तू जरी मानिसी शक्य मजते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. ते शाश्वत असे आहे रूप, ते मला दाखव. जरी तुकाराम म्हणतात, जरी असे पाहिये मी दिसे कर्मी अधिकारू, समर्था मानसी तरी कृपा करी महाराजा. आपणा ते तू अव्यया योग निलया दाखवी. योगेश्वरला योग निलय शब्द वापरला त्यांनी. अधिकारू तुझा मुखे तुकया सुखे झालासी. तुझा अधिकार आहे आणि त्यामुळे तुका हा सुखी झाला आहे, तुकया सुखे झालासी, असं म्हटलं. आता आठल्ले म्हणतात, जरी मी पहावयाला योग्य असे वाटले तुला देवा, परमेश्वरा तरी तू दावी त्वद्दिव्य रूप मज ठेवा. त्वद्दिव्य, त्वत म्हणजे तुझे, यांची सुद्धा संस्कृतमयच सगळी रचना आहे. परमेश्वरा तरी तू दावी त्वद्दिव्य रूप मज ठेवा. तुझा तो ठेवा आहे दिव्य, दिव्य रूपाचा, तो मला दाखव. मिरजकर म्हणतात, मानिसी शक्यते आहे पाहणे म्या जरी हरी. जरी हरी, कशी रचना छान आहे बघा. निजव्ययते रूप दावी योगेश्वरा तरी. जरी आणि तरी छान केले. निजव्ययते रूप दावी योगेश्वरा तरी. गडकरी म्हणतात, मानिसी ते असे शक्य पाहण्या मी जरी प्रभो, योगेश्वरा तरी दावी मजते रूप शाश्वत. सगळ्यांनी शाश्वत रूप मात्र आहे. आता भारती म्हणतात, योगेश्वर कृष्णा तव सत्यस्वरूपा सदा विणे मजला. योगेश्वर कृष्णा तव सत्यस्वरूपा सदा विणे मजला. जरी शक्य दाखवी तरी अव्यय अतिदिव्य ते स्वरूप मला. अगदी तुला वाटत असेल तरी ते अव्यय आणि शाश्वत असं तुला जर वाटत असेल ना, तर मला ते रूप दाखव. शंकराचार्य म्हणतात, हे प्रभो, हे स्वामी, मी अर्जुनानं तुझं ते रूप पाहणं शक्य आहे असं जर तुला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, मी त्या तुझ्या रूपाचं दर्शन घेण्याची इच्छा करत आहे आणि म्हणून तू तुझं हे अविनाशी रूप मला दाखव. आणि मग आता ह्या बोलण्यानं प्रेरित होऊन भगवान उद्या, म्हणजे आपण उद्यापासून घेऊया, भगवंत काय म्हणतायत ते 5व्या श्लोकात दाखवलेलं आहे. आता अर्जुनानं हे विश्वरूप दाखवण्याची इच्छा प्रगट केली, तरी पुन्हा त्याच्या मनात शंका आलेली आहे की आत्तापर्यंत हे विश्वरूप पाहण्याची कुणी इच्छा केली नाही, भगवंतांनी कुणाला दाखवलेले नाही, मग ते पाहण्याची योग्यता माझ्या ठिकाणी आहे का, हा विचार अर्जुनाच्या मनात आला आहे. आणि मग त्याचं सुंदर वर्णन ज्ञानदेव काय करतात बघा. पर्याणी कैथ शार्ंगी तुझं विश्वरूपा ते देखावया लागी, पै योग्यता माझी अंगी असे की नाही, हे आपले आपण मी नेणे
ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे. ज्याला रोग झालाय तो आपलं निदान ओळखतो का हो? नाही. आणि जी आरतीचे नी पडी भरे, आरतू आपली टाकी पै विसरे, तैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. ज्याला तहान लागली तो म्हणतो का समुद्राला बास बास आता? नाही. ऐसा सचाडपणाची ये भुली, न सांभाळावे समस्या आपुली. या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. तया परी श्री जनार्दना, विचारितो माझी संभावना. मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. माझ्या अंगी योग्यता आहे का नाही हे तुम्ही ठरवा आणि मग मला हे विश्वरूप दाखवा. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.